हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर गावाकडे असतानाच मी आजारी पडले होते, त्यामुळे मी 2 दिवस काही शूट नाही केलं. तर तिकडून मग मम्मीच्या घरी आले ना आणि मग लगेचच इकडं माझ्या सासरी आले. तर मुद्दलवाडीला मग थोडंसं तरी मी टॅब्लेट्स वगैरे घेतल्या होत्या, पण काही बरंच नाही वाटलं. म्हटलं मग आज हॉस्पिटलला जाऊन यावं. तर मी लवकर उठले आणि सर्व काही कामं वगैरे आटपून घेतली. भांडे वगैरे ते आवरले, माझी झाडझूड ते सकाळीच झालेली होती. म्हटलं मग आता बाकीचं आवरून घ्यावं. आणि अंशूही उठला होता, मग तोही मागं फिरत होता. तर लगेचच मी माझं सर्व काही आवरून घेतलं. अंघोळ वगैरे झाली आणि मग मिस्टरही ड्युटीला गेलेले असल्यामुळे मग माझ्यासोबत जायला कोण नव्हतं. त्यामुळे मग मम्मीला कॉल केला, कारण अंशूला घरीच ठेवायचं होतं सासूबाईंजवळ, कारण त्याला बाहेर नेणं शक्य नाही, तो खूप परेशान करतो. मग मम्मीला फोन केला तर ती बोलली हो आपण जाऊ म्हणून. तर मग लगेचच मी रेडी झाले आणि तिच्याकडे गेले. मग आम्ही लगेचच पैठणला निघालो. तिचंही आवरलेलं होतं. मग तिचंही काम होतं थोडंसं, तिलाही पूजाचं सामान घ्यायचं होतं. मग सर्वात पहिले आम्ही हॉस्पिटलला गेलो. मग हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्याच्यानंतर आम्ही लगेचच मंडीत निघालो मार्केटकडे. मग तिथं गेलो मंडीमध्ये. थोडंफार फ्रूट्स वगैरे घेतले, केळी, फुलं, पानं, नागेलीचे, हे सर्व काही घेतलं. थोडासा भाजीपाला घेतला आणि लगेचच घरी आलो. तर प्लीज सांगा माझा व्लॉग कसा वाटला आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. सो बाय.